पटापट सोल रिदेश. एका हाताने पटकन होणार सोलून. चला. हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. तर आता मी बसलेली आहे नाश्ता करायला आणि ना थोडीशी तब्येत माझी बरी नव्हती 2-3 दिवसापासून. आज थोडी बरी आहे आणि ना काल मी ती गोळी खाल्ली होती ना, एक सर्दी पण झालेली मला, तर त्याच्यामुळे जरा गुंगीसारखं होत होतं मला. तर आता मला लेट झाला आज उठायला. तर सगळं आवरलं आणि आज ना कांदा पोहे बनवले मी आणि माझी चहा. तर काल उपवास पण होता माझा हरतालिकेचा. म्हणजे मी एकदम कडक नव्हता धरला, असा नॉर्मलच. म्हणजे मी खिचडी वगैरे खाल्ली होती, मला नाही जमत एवढं. आणि कारण आहे ना श्रावणमध्ये पण मी धरायची मागच्या वर्षीपर्यंत उपवास, पण ह्या वर्षीपासून मी बंद केले. कारण मला एवढं हे नाही होत, मला थकायला होतं त्याच्यामुळे. मग कालचा म्हटलं एक धरूया असं. तर आता मी तेच कांदा पोहे बनवले होते आणि आता ते मी खाते आहे. आणि दूध टाकून मी आता पिणार होती, पण ते खराब कसं झालं माहिती नाही. काल आणलेलं, काल गरम केलेलं, बाहेरच होतं, पण काय समजलं नाही ते कसं हे झालं ते असं. म्हणून म्हटलं आता जाऊ दे, चहाच ठेवला. मग आता चहा आणि पोहे खाऊन घेते. त्या दोघांचं झाला आहे नाश्ता. आणि तिकडे वाल म्हणजे आता होतील आता सोडून. तर आज आणि आज गणेश चतुर्थी आहे, तर सगळ्यांना श्री गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. त्याचा मोदक पण करायचे आहेत आणि वालीची भाजी करणार आहे आणि डाळ, असं साधं जेवण बनवणार आहे आज. चला आता पटकन मी माझा नाश्त्याचं आवरून घेते आणि नंतर ब्लॉग पुढे कंटिन्यू करते. तर आता मी ना डाळ वगैरे भाजी फोडणीला घालून घेतली आणि इथे माझं सारण रेडी केलं. ते खोबरं आणि म्हणजे किसून ठेवलं आहे खोबरं आणि गूळ कापून ठेवले. आणि हे लोक खाली गेले होते थोडं सामान आणायला. रितेश, आता मला सांग तू काय काय आणलंस. तर हे तांदळाची पिठी वगैरे आणलेली आहे, आता लागणार आहे मला मोदकाला. काय काय आणलंस सांग. हे काय आणलंस. तांदूळ पीठ. हे काय बघ, हे तर तू ओळखणारच आहे बाबा. सांग हे काय, सांग बाबा, तुझ्या आवडीचं तुझ्यासाठी आणलंय बाबू, सांग हे काय. व्हेरी गुड. हे काय आहे. कोथिंबीर. काय कोथिंबीर. आणि हे काय आहे. हा कढीपत्ता. अजून काय आणलंय बघ, पिशवीत काहीतरी आहे बघ. हा काय आहे, ओपन. हा काय. व्हेरी गुड. आणि हे काय आहे. मिरची. हे बघ, ब्रिंजल. काय ब्रिंजल. ब्रिंजल म्हणजे मराठीत वांग. काय ब्रिंजल. भाजी होते आहे आणि डाळ झाली. मी भाज्या वगैरे ठेवून देते फ्रीजमध्ये. रितेश गेला बाहेर. काय बनवलंय रिदेश माने. काय बनवलंय. काय काय मोदक. रिदेश आता बसला आहे जेवायला. तू काय खाल्लं डब्यात. काय आहे. बोल. व्हेरी गुड. आता याला मी येणार. आता तुला मी येणार. तू बोललास ना. तू ओम बोलायच्या आधी इकडे ताट उभा राहा. ताट बस. ओम बोलायच्या आधी मॅटवर आता काय केलंस. कुठला गेम. गेम बोल. काय केलंस. गेम नाही, काय केलंस. मॅटवर काय केलंस. मॅटवर आता काय केलंस. इकडे इकडे. हा काय केलंस. एक्सरसाइज. बघ नीट सांग. रिदेश काय केलंस. पूर्ण बोल.
बोल. मी एक्सरसाइज केली. नंतर एक्सरसाइज झाल्यावर मोम. एक्सरसाइज झाल्यावर ऐकतच नाही. इकडे जवळ ये. एक्सरसाइज झाल्यावर बोल. झालं फिनिश. ओम बोललो. बोला. ओम हा. थांब ना रिते, चिमटा नको ना काढू मला. जा तू कंटिन्यू कर तुझं. जा डन. चल या बेंड. तर आता रितेशला मग अशी फ्रूट दिले होते खायला, त्याने खाल्ले आणि मग नंतर त्याला स्केटिंग दिली थोडी करायला, कारण आम्हाला जरा कामं होती करायची. तर आता दिनेश क्लॉक बनवतोय, जरा रितेशला शिकवायचं आहे ना, त्याच्यामुळे असं बेसिक क्लॉक थोडंसं त्याला मला इंट्रोड्यूस करायचं आहे. तर ते चालू आहे. कधीपासून ते पेंडिंग होतं, तर ते आता काम चालू आहे. आणि हे सुद्धा रितेशचंच मी करते आहे. म्हणजे एक मिनटं मी दाखवते, कॅमेरा चेंज करते. तर हे जे असोसिएशन वर्ड्स असतात ना, एक मिनिट म्हणजे फ्लॉवर, वाज, बारिश, आपलं हे पाऊस, छत्री, असे जे वर्ड्स असतात ना, ड्रम कशाने वाजवतं तर ते, स्टिक, पेंट ब्रश म्हणजे कलरचा डब्बा, असे जे सगळे आहेत ना म्हणजे पिक्चर्स एकमेकांशी रिलेटेड, तर ते आम्ही इथे काढलेले आहेत. तर हे जे वरचे पेजेस आहेत ना, ते दिनेशनेच मागे कंप्लीट केले होते थोडे बसून, कारण हे एका दिवसाचं काम नाही आहे. तर आता म्हटलं थोडंसं मी बसते आणि थोडंसं कंटिन्यू करते, म्हणजे 1-2 पेजेस झाले तरी बस आहे. तर आता मी तेच करते आहे. पण आहे ना, रितेश नुसता येऊन आहे ना हे करतोय, मला डिस्टर्ब करतोय थोडंसं. आता हेच आमचं चालू आहे. रितेश चला पटकन, काढलाच कशाला, पटकन. दाबू नको हा, हळूहळू कर. स्लो एकदम, अजिबात दाबू नको, आरामात. वेळ लागला तरी चालेल. तर आता जेवढं मला आठवलं तेवढं केलं आणि आता फायनली लॅपटॉप मी बंद करते आहे. आणि रितेशला आता थोडंसं कलरिंगचं काम दिलेलं, तर एक त्याचं चित्र ना अर्ध झालेलं, तर त्याने कंप्लीट केलं. त्याने दुसरं घेतलेलं, तर ते मोठं आहे जरा. तर त्याला मी बोलले की ते तेवढं फक्त एक स्काय ब्ल्यू कलर आहे ना, म्हणजे वरती दिलं आहे स्कायला, तेवढं फक्त कंप्लीट करा आणि नंतर ठेवून दे असं. तर तोच ते करतो आहे. आणि मी आता हे माझं बंद करते आहे. आणि व्हिडिओ पण हा इथे सेंड करते. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मी भेटते तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि थँक्यू फॉर वॉचिंग. चला.